किती पिशवी घेऊन आलती? एक पिशवी औषध गोळ्याचीच झाली आहे तुझ्या अक्का. ते काय हे झालं ना. आता इंजेक्शनला परत रविवारी. त्या दिवशी बसने म्हणजे सकाळी संत संघटनाच येईल आणि इंजेक्शन करून दुपारनं महागायचं. असं कर. बसने चालणं होत असेल तर ये, नसेल तर नको. तर मग तेच आपल्या नको. लय वजा बिजा उचल नको. गरम पाण्याची कळशी हे कशी उचलणार आहे आता? पाणी तापवायला ठेवलेली. तिथल्या तिथंच उचल. वजा उचलत बस. कळशी बाहेर आणत नसते मी, मग तिथंच बादलीत ओतून घेते. सावकाश हे कर. ओरलोड जीवाच्या करू नको. नाही बरं वाटलं ठीक आहे, नाही वाटलं तर परत आणि ये म्हणू त्याच्याला. बरं वाटू दे मन माऊली. वाटतंय बरं, पण तरी पण सांगायला लागले. तू पण साधना हे करत जा. सकाळी मन संध्याकाळी वेळ मिळत करते. पोरांना करायला लावत जा. पोरं पण एक दिवसच केले, परत केलेच नाही. आणि आता तर शाळा चालू झाली. काल सांगायचं होतं तर ते झोपण्यात जाऊन गेलं ते. आता त्यांचं दगदग लई चालू झाली. सकाळीचं काम करून मी येईपर्यंत त्यांचं दगदगच चालू राहणार आहे. ओळखावंच लागणार आहे. तेवढं माझं सकाळचं कामाचं हे महिना भरला संपला की मग नाही करत सकाळचं लवकर काम. फुलवात आणि वात कापूर. फुलवात कुठं जळायची आणि कापूर कुठं जळायचं? फुलवात तांदळावर, कापूर बी तांदळावर. तशी तो रोज आरती करायची. हो चांगले की तुझं. हा झुरळ बनायला बंद झालं. ते दोन्ही घासाला मी देवपूजेच्या टाइम तांदूळ ठेवले नाही घाण होत. तांदूळ भरपूर ठेवले ना नाही घाण होत दोन्ही बी. अजिबात नाही. जवाच्या तवाच घासती की बघ. कापूर ह्याच्यात ठेवते होय तू? हा तांदळावर. आता ह्याच्यात तांदूळ अक्का हे किती बारक आहे ग? ह्याच्यात तांदूळ ठेवते तू. भरले किती? काय हे मोठं दिलं होतं ना मी तुला एक. काय ह्याच्यातलं मोठं असलं? नाही हेच दिले की. बारकाय ती स्वामीन पुढे ही मोठं आहे. ताट नाही काका. हे 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 हाय की मोठं, पण बस झालं ना. ह्याच्या इकडे वाद जळतीये हातरुणावर. ते जरा खोलगट आहे ना ग हातरुणावर. तुला काय नाही पण तिकडे खोलगट आहे ना हे जरा. ते जरा खोलगट आहे ना मोठं दिलेलं. हा पण नाही खराब होते म्हणून नाही हे केलं. आधीच्या दिव्यातलं आहे ते आपलं बारीक. हा आधीच्या दिव्यातलं कळलं मला, पण मी म्हणायला लागले घेतलं बारीकच आहे. मोठं हे करून घ्यायचं. ती 5 मिनिटात ते जळून जाते. ते करत उंबऱ्यावर वाटी ठेवत. देवपूजा केल्यासारखी दिसते अक्का बघ तुझ्या. रविवारी केली. हा ग पण तर ती रविवारी का नाही ऐक वाटी रोज आहे ना. तू म्हणते ना तुम्ही मंगळवार शुक्रवार जायचा ना, तुम्ही रोजच लावतो बाय. तरी आता वाऱ्याने जळत नव्हतं जास्त. मग तुळशीच्या दिव्यात म्हणून ठेवायची. असं करायचं. पाणी मिसळायचं तुळशीच्या दिव्यात वाट करायची. ते दिले नीट ठेव. तिथं वरच ठेवलं. कुठं पिशवी पण बघेन. त्या औषधं दिलेत ते वेळच्या वेळी खा. तुझी बाटली घेऊन आली का? ठेवली नाही. पिशवीतच होती ग. मी बघितली पण त्या दिवशी नेलेली आपण. एरवड्यात कधी आलतो? त्या दिवशी सोमवारी मंगळवारी आलतो का? सोमवारी सुट्टी होती वाटत. नाही ना भिजला. जावई चांगला अक्काचा कसा येऊन बसलाय घरी. चहा प्यायला येऊन बसलाय जावई. बायको मध्ये येते. आज आईच्या हातचा चहा पिला. अक्का चहा खरंच छान वाटला. आईचा चहा पिला. चल चालू झालं. चल चल चल. कुठं जाईल तिथनं. चल चल चल. दूध टाकल्यामुळे तुमच्या इशाचा चहा ठेवला. आम्ही पिला नाही. अर्धा पिला. दादाला बटर दिली. बटर कुठपर्यंत आले आता? काय माहिती कसं करणार आहे. सगळीकडे पाऊस चालू आहे. बारीकच चालू. दिलंय
दोघं पण व्यवस्थित सोडून आणा, ते राहू दे, पण किरकिरी बंद करा लेकरांच्या माग तुझ्या तिच्या. तिला बी तेच सांगितलं, तिला बी सांगितले त्या बाईची लांब चालली, तेच सांगायला नको लागू, लेकरांना काम पण नको सांगू. नाही सकाळी थोडं फालते नाही युज कर. आणि तुला झालं इकडचं काम तो बऱ्यापैकी काम करतेच अक्का मी. तर भांडं झाडलं तरी पण संध्याकाळचं करू दे. इकडचं झालं संध्याकाळी नको त्यांना काम, सकाळी करू दे. संध्याकाळी दमून येते. ऐकून घे, सकाळीचं काम तुला झालं. चालले मी आता औषध गोळ्या ते घेते. काय त्यांना काय म्हणलं तरी नाही आता काय मी घेते. लेकराला बोलू नको, नवऱ्याला बोलू नको. नाही, नवरा भांडण करते सारखं. करत नाही नवरा, तू बोलू नको. करत नाही म्हणा भांडण. कशाला मी करत नाही? येतोय बघा माहेरातलं नाही. तोंड जरा कमी कर, सकाळी लवकर उठ, संध्याकाळी लवकर झोपा. कळाल्या का? तोंड जरा कमी करते. हा, लेकरांना बी त्याला पण वसवस लांब जाते लेकर. तू कळाल्या का? हा, मस्जिद दिसते सगळं. इकडचं काढायचं मी असं काढायला लागली. नाही, हे काढलंच नाही वाटतं. कुणीकडनं काढायचं होतं ते नाही कळलं मला. मी काढले. नका खाली नका जाऊ, 2 मिनिटं थांबा. इकडचं काढायचं. हा, जाऊ दे काका. तू औषध गोळ्या ते घ्या आता वेळेवर. हा, चालले मी आता. काळजी घ्या आणि ये आता रविवारी इंजेक्शन घ्यायला. बटाटे लई दिवसाचे होते, उद्या करून टाक. लगेच शनिवारी खिचडीला बटाटे नव्हतेच तसे. तर आईला सोडून आले बघा तिच्या घरी. आज आई गेली, तब्येत बरी नव्हती, पाय थोडंफार दुखत होता, पण बऱ्यापैकी कमी झाला होता पहिला तर आता खूप फरक पडला होता. म्हणजे गेल्या गुरुवारी जे तिची कंडिशन होती त्यापेक्षा आता थोडी बरी होती. तर आज ती घरी गेली, तिच्या खूप छान बरी होती. आणि घर अगदी खायला उठायला लागले, एकदम सुनं सुनं वाटायला लागले. कारण तिची वेगळी बडबड होती, येणं बोलणं होतं, बसणं होतं, किंवा काहीतरी म्हणतात ना, एक करमणूक छान होती की आई आल्यावर घर कसं वाटतं तसं होतं. आणि आज घर एकदम उदास वाटायला. आणि तिचं गबाळ असं होतं की औषधाची एक पिशवी होती, एक पिशवीच केली होती तिनं औषधाची, आणि एक पिशवी तिच्या कामावरची. त्या 2 पिशव्या ती बेडरूम मध्ये गेली की त्या 2 पिशव्या घेऊन जायची, हॉलमध्ये आली की ती 2 पिशव्या घेऊन जायची. तिच्या पिशव्या सुद्धा ह्या डायनिंग टेबलवर असायच्या इथं, ते पण घेऊन गेली. आणि इथं खाली एक असायची औषधाची, आणि इथं डायनिंग टेबलवर तिची पिशवी असायची. ते पिशव्या पण जागा पण असा एकदम मोठा मोठा वाटायला लागलाय. अजिबात करमत नाही या. तर आज गुरुवार उपास होता, तिला उपवास वगैरे सोडून जा म्हणले तर ऐकली नाही. मग मी पण वरण भात केला, त्यानंतर आळूच्या पाण्याच्या वड्या केल्या, चपात्या केल्या, आणि तिला डबा दिला. आणि आता जाऊन घरी कधी करणार म्हटलं, आत्ताच आले तिला सोडून एवढ्यातच. तर आज तिच्या घरचा तुम्हाला छोटासा असा एक व्हिडिओ दाखवलेला आहे, तिचं छोटंसं देवघर वगैरे. आणि खूप असं कंठ भरून आला होता तिच्यापासून येताना, की 8 दिवस झाले ती होती, त्यामुळे जरा वेगळं वाटत होतं. आणि आता थोडंसं घरी जाते म्हणली, तिचं ती थोडंसं हालचाल करते म्हणली पायाची. कारण इथं कसं नुसतं, आता आई आहे म्हटल्यावर लेक कुठली तरी मुलगी आपल्या आईला काम लावेल का? आणि मुळात मला तर पटतच नाही की तिने यावं ना आपल्या घरी काम करावं. मग ती मी काय काम करू देत नव्हती. मग ती म्हणायला लागली पाय बरा वाटायला लागलाय, पायाला थोडंसं आराम वाटायला लागलाय, माझ्या घरी जाऊन थोडंसं हालचाल वगैरे करायला लागली तर अजून थोडं बरं वाटेल. आणि मग सोमवारपासून कामाला जाता येईल असं तिला वाटायला लागलं. म्हणून आता 2-3 दिवस घरी राहते म्हणली. आता संडेला येईल ती परत. संडेला इंजेक्शन घ्यायला तिला डॉक्टरांनी बोलवले, तर परत येईल. पण आज खरंच ती गेली तर एकदम घर असं उदास उदास वाटायला लागले. आणि मला पण असं कर्म नाही, जीवाला कसं तर असं बेचन वाटायला लागले. कारण तोच एक आधार आहे आता आम्हाला दोघी बहिणीला. आई आहे तर सगळं आहे, वडील तर नाही येतच आता. तर मस्तपैकी त्या आळूच्या वड्या तळायच्या, तिला उकडून आळूच्या वड्या दिल्या. आता ती तळून खाती का फोडणी देऊन खाती काय माहित नाही आता, कधी कशी खाती काय होतं. एकामेकाच्या नादाने 2 घास एक्स्ट्रा खातं माणूस. आणि आता ती घरी आता एकटी असली की मग एकट्या माणसाला जेवण जात नाही. आणि आता ती एकटी आहे तर कमीच जेवणार ती. इथं कसं थोडं आमच्या नादानी थोडंसं कमी जास्त खाणं पिणं होतं. आता कसं घरी नाही खायची, एकटीला एकटी किती खाते, एकट्या माणसाला जातच नाही जेवण तसं. तर
आणि तिचं तिला माहिती की ती एकटी कशी राहते, कारण कामाधंद्याला तर गेल्याशिवाय पर्याय नाही, सपोर्ट नाही आहे तिला पण. आम्ही तरी काय करणार, आम्ही पण असंच हातावर सपोर्ट आहे, होईल तेवढं सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. पण आज सध्या तर आईच आम्हाला सपोर्ट करते, की बऱ्याचशा काही गोष्टी असतात ते माहेरचा सपोर्ट म्हणतात ना, तर खरंच सपोर्ट आहे. भाऊ नसून पण आईचा सपोर्ट बऱ्यापैकी आहे आमच्या संसारात, हातभार आहे तिचा. भाऊ असावा असंच काही नाही, वडील होते, वडील आतापर्यंत करत होते, वडिलांच्या मागे आईचा पण सपोर्ट आहे. संसारात कुठं कमी पडलो किंवा कुठं काही प्रॉब्लेम आला तरी पाठीशी ती आहे, त्यामुळं थोडंसं बरं वाटतं. तर अक्का तुला खूप मिस करतोय आम्ही सगळेजण. घर एकदम खायला उठते. लवकर ये, संडे लवकर येऊ दे आणि परत तू लगेचच ये रविवारी इकडं. आणि जास्त हालचाल पण करायचं नाहीये तिला, तरी पण ती आता करते म्हणून गेली. आता परत 2 आणि 2 पोरं, तरी पण नवऱ्याचं भांडण चालूच आहे, कुरकुर चालूच आहे. आईच्या इथं पण तुम्ही बघितलं, बघाच आता व्हिडिओमध्ये, आईच्या इथं पण त्यांची चालूच होती, बडबड भांडण चालूच होतं. आज आईच्या इथं गेलो, आईच्या हातचा चहा खूप दिवसातनं पिला. नेहमी पण करते ती, पण आज जरा बरं वाटलं की ती म्हणली आज आठवडा झालं तुझ्याच हातचा. मी म्हटलं मी करते चहा, तर नाही म्हणली 1 आठवडा झालं तुझ्या हातचाच करतोय. तर आज आईच्या हातचा घरी गेल्यावर मस्त असं खूप स्ट्रॉंग आणि मस्त असा चहा पिला आईच्या हातचा. छान वाटलं एकदम. रोज रोज आपल्याच हातचं करून खायचंय, माहेरचं थोडं वेगळं असतंय. सानवी अक्का नाहीये कसं वाटायला लागलंय, आईला आम्ही अक्का म्हणतोय. सुना सुना सानवी पण म्हणते बघा, घर एकदम सुन वाटायला लागले. हे सानू हे कर, हे सोना ते कर चालू असायचं तिचं, जप चालूच असायचं. हे दादा, हे गोट्या म्हणायचे. घर बघा कसं एकदम मोकळं, बाबू म्हणायची, उदास वाटायला लागले. बाबू म्हणायची, बाबू, ए बाबू, ए सानू, गेली ए खरं तर सोना. राहा म्हणलं तर ऐकत नाही. नको रडू, चल नको रडू. कारण आज 8 दिवसात तिची खूप कंडिशन वाईट होती, की अगदी चालायला वगैरे येत नव्हतं. नको रडू, चल. कोण कुणाचं नसतं म्हणते तसं आहे. फक्त 2 जावई आणि लेकी आणि तिनं असंच एक कुटुंब भरल्यासारखं झालंय. त्यामुळं हे कुटुंब असंच राहू द्या. ह्या कुटुंबातलं एक जरी म्हणतात ना, एक जरी माणूस गेला तरी पण कोसळून पडण्यासारखं आहे. तर चला, श्री गुरुदेव सगळ्यांना. आणि हाय फ्रेंड वगैरे काय म्हणत नाही आता, कारण आम्ही शिकलेल्यांपेक्षा आडाणी बरे. मी कमी शिकले आणि आडाणी बरे. मी पैशासाठी युट्यूब चॅनल ओपन केलं नाही, तर मी माझं एक असं हे व्हावं किंवा काहीतरी मी करते स्वतःसाठी असं ओपन केलं होतं. हे युट्यूब चॅनल मी माझी ओळख निर्माण करण्यासाठी चॅनल ओपन केलं होतं. मी पैशासाठी चॅनल ओपन केलेलं नाही आहे. आणि माझं चॅनल ओपन होऊन वर्ष झालं, पण आता मॉनिटाईज वगैरे झाले, कारण माझे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते. आपल्याला काही हाव नाही आहे की रेग्युलर व्हिडिओ टाकावं. मी असंच गंमत म्हणून टाकते आणि असंच चालू आहे. तर तुमचा आतापर्यंत सपोर्ट होता, जे कोणी मित्र मैत्रिणी किंवा भाऊ बहीण होते, तसंच आता सपोर्ट राहू द्या. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आपल्या. आणि आपलं एक छोटंसं असंच कुटुंब हसतं खेळतं राहू द्या तुमच्या आशीर्वादाने. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव सगळ्यांना.